महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी रणसंग्राम होणार असून या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आलेला आहे। गुरुवारी मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये संभाव्य 30 उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असून ही यादी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आलेली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या यादीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील 2 बड्या नावांचा प्रामुख्याने समावेश आहे। यामध्ये माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावांची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। कारण या दोन्ही नेत्यांचा भाजपकडून त्या 30 जणांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे। मात्र दिल्लीतील भाजप नेतृत्वानं यंदा उमेदवारी देताना एक अत्यंत कठोर अट लागू करण्याचे संकेत दिलेले आहेत। भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांना विधान परिषदेवर संधी न देण्याचं धोरण स्वीकारल्याची माहिती समोर येते आहे। जे नेते थेट जनतेतून निवडून येऊ शकले नाहीत त्यांचे मागच्या दारानं राजकीय पुनर्वसन करणं योग्य नाही, असं मत भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने खाजगीत व्यक्त केलेलं होतं। यामुळे या 30 जणांच्या यादीतील अनेक प्रस्थापित नेत्यांच्या आशा संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याऐवजी संघटनेतील नवे चेहरे आणि जातीय समीकरणे जुळवणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत। या सर्व घडामोडींमध्ये पंढरपूरच्या राजकारणातून देखील एक मोठी बातमी समोर येते आहे। भाजपनं तयार केलेल्या 30 जणांच्या या संभाव्य यादीतही पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना स्थान देण्यात आलेलं नाहीये। गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असूनही पंढरपूर मंगळवेढा परिसरामध्ये मोठी ताकद असूनही भाजपने पुन्हा एकदा प्रशांत परिचारक यांना उमेदवारीपासून दूर ठेवत डावलल्याचं स्पष्ट होतंय। सातत्याने संधीची प्रतीक्षा करूनही परिचारक यांना डावललं गेल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरण्याची शक्यता वर्तवली जाते।